विद्यार्थिनी मैत्रिणींनो, पुन्हा एकदा आपल्या या ऑनलाईन व्हिडिओ तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. बघा विद्यार्थिनी मैत्रिणींनो, पुन्हा एकदा आपल्या शाळा कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे पुन्हा बंद झालेल्या आहेत आणि त्यामुळे आपलं ऑनलाईन शिक्षण सुरू झालेलं आहे. तर आजच्या आपल्या या व्हिडिओ तासिकेमध्ये आपला 6वी सायन्सचा जो धडा आहे 12वा सिम्पल मशीन्स याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर त्यामध्ये बघा सुरुवातीला तुमच्या पाठ्यपुस्तकाचं पेज नंबर 84 जे आहे ते तुम्ही काढायचं आहे. बघा त्यामध्ये सुरुवातीला ऑब्झर्व अँड डिस्कस, त्यामध्ये बघा काही चित्र दिलेले आहे. त्याच्यामध्ये इन द फॉलोइंग पिक्चर्स सर्टन डिव्हायसेस आर यूज टू अकम्प्लिश सर्टन टास्क्स मोर इझिली. नेम द डिव्हायसेस अँड डिस्कस नाऊ दे हेल्प. म्हणजे बघा काही चित्र दिलेले आहे, म्हणजे काय त्या चित्रांमध्ये काय आहे तर काही साधनं दिलेली आहे. बघा डिव्हायसेस म्हणजे साधनं दिलेले आहे काही, आणि त्यांचा आपण काय सहजपणे कसा उपयोग करू शकतो ते त्या चित्रामध्ये आपल्याला दिसतं आहे आणि त्यावरून तुम्ही त्याच्याबद्दल चर्चा करू शकता. बघा सच अ डिव्हायसेस विच आर यूज टू गेट मोर वर्क डन इन लेस टाईम अँड लेस एफर्ट आर कॉल्ड मशीन्स. आता हे जे डिव्हायसेस आहेत, जे साधनं आहेत, म्हणजेच ते एक प्रकारचे काय आहे यंत्र आहे. आणि हे यंत्र असे आहेत बघा की त्या यंत्रांमुळे तुम्ही कमीत कमी वेळात कमीत कमी श्रमामध्ये जास्तीत जास्त काम करू शकता. मग ते यंत्र कोणकोणते आहे बघा, तर पहिल्या यंत्रामध्ये सुई दोराने ती व्यक्ती काहीतरी शिवते आहे. दुसरं जे चित्र आहे ती ढकलगाडी आहे. तिसऱ्या चित्रात ते ओपनर आहे बघा. चौथ्या चित्रामध्ये नेल कटर आहे, पुली आहे म्हणजे ती कप्पी आहे, आणि लोहार कुऱ्हाडीने कुऱ्हाडीने तो व्यक्ती लाकूड तोडतो आहे बघा. तर अशा प्रकारे हे जे आता सुईने जे काम करायचं आहे निडलच्या साह्याने ते आपल्याला शिवण्याचं काम त्याच्यामध्ये तो व्यक्ती करतो आहे. दी नेल कटर, दी बॉटल ओपनर, दी व्हील यूज टू पुश द लोड शोन इन द पिक्चर आर ऑल मशीन्स. बघा नेल कटर जे आहे, बॉटल ओपनर आहे, व्हील म्हणजे ती जी ढकलगाडी आहे त्याला काय आहे ते व्हील आहे. त्याचं व्हील म्हणजे काय चाक, त्या चाकाच्या साह्याने ती ढकलगाडी ढकलली जाते आहे, म्हणजे ते एक प्रकारचे काय आहेत ते मशीन आहे म्हणजे यंत्र आहे. दे हॅव ओनली 1 or 2 पार्ट्स अँड अ सिम्पल अँड अ इझी स्ट्रक्चर. आता हे जे मशीन्स आहे ह्या मशीनमध्ये याला सिम्पल मशीन का म्हणतात, कारण त्यामध्ये कमीत कमी पार्ट 1 किंवा 2च पार्ट म्हणजे भाग त्यामध्ये जोडलेले असतात आणि म्हणून त्याला सच अ मशीन्स आर कॉल्ड सिम्पल मशीन, आणि म्हणून त्याला साधी यंत्र असं म्हणतात. सिम्पल मशीन्स कॅन बी हँडल्ड इझिली. आता हे जे सिम्पल मशीन असतात, साधी यंत्र असतात, हे इझिली आपण त्याला हाताळू शकतो. मशीन्स कॅन बी हँडल्ड इझिली अँड देअर आर लेस चान्सेस ऑफ दीज मशीन्स ब्रेकिंग डाऊन ऑर गेटिंग डॅमेज. हे जे मशीन्स असतात हे मशीन चे बिघडण्याचे किंवा तुटण्याचे मोडण्याचे चान्सेस कमी असतात. वी यूज मेनी सच अ मशीन्स इन अवर डे टू डे लाईफ. आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये अशा अनेक यंत्रांचा वापर करतो. बघा आता बघा पुढे एक मिनिट सॉरी, पुढे बघा कॅन यू टेल असं म्हटलेलं आहे. तर त्यामध्ये ऑब्झर्व द मशीन शोन इन द फॉलोइंग पिक्चर्स. फॉर व्हॉट पर्पजेस आर दे यूज. कॅन यू नेम सम अदर मशीन्स ऑफ दिस काइंड. बघा खाली चित्र दिलेले आहे ते चित्रामध्ये काय दिसते तुम्हाला. पहिल्या चित्रात मिक्सर आहे, दुसऱ्या चित्रात मोटरसायकल, थर्ड पिक्चर इज बायसिकल, फोर्थ पिक्चर इज स्विंग मशीन अँड व्हील चेअर आहे बघा. These machines have many parts which carry out many processes for completing a task. आता हे जे मशीन्स आहेत बघा, ह्या मशीनमध्ये कसं मशीन आहे हे, तर हे मशीन कॉम्प्लेक्स मशीन आहे. म्हणजे काय गुंतागुंतीची त्याच्यामध्ये रचना असते. म्हणजे त्यामध्ये 1 किंवा 2 पार्ट, जसं सिम्पल मशीन 1 or 2 पार्टने बनलेलं असतं. पण हे कॉम्प्लेक्स मशीन जे आहे या कॉम्प्लेक्स मशीनमध्ये दी पार्ट्स आर जॉईंट टू वन अनदर. अनेक पार्ट्स एकमेकांमध्ये बसवलेले असतात. देअरफॉर दीज मशीन्स आर कॉल्ड कॉम्प्लेक्स मशीन्स. अनेक पार्ट, अनेक भाग यंत्रांचे बसवलेले असतात म्हणून त्यांना कॉम्प्लेक्स मशीन म्हणतात. सम ऑफ द पार्ट्स ऑफ सच अ कॉम्प्लेक्स मशीन्स आर ॲक्च्युअली सिम्पल मशीन्स. हे जे पार्ट एकमेकांमध्ये बसवलेले असतात कॉम्प्लेक्स मशीनचे, तर ते जे पार्ट असतात एक एक पार्ट जो असतो तो ॲक्च्युअली काय असतो, सिम्पल मशीनच असतो. दी स्ट्रक्चर ऑफ कॉम्प्लेक्स मशीन इज कॉम्प्लिकेटेड. या कॉम्प्लेक्स मशीनचं जे स्ट्रक्चर असतं हे कसं असतं, कॉम्प्लेक्स असतं.
In our day-to-day life, we use simple or complex machines depending upon the task to be carried out and the time and efforts required to do it. आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये साधी आणि गुंतागुंतीची यंत्र वापरतो. कशावर अवलंबून असतो त्याचा वापर? तर आपलं जे करण्याचं काम असेल, टास्क असेल, त्याच्यावर ते अवलंबून असते. आता बघा, आपण पाहिलं की सिम्पल मशीन म्हणजे काय आणि कॉम्प्लेक्स मशीन म्हणजे काय. तर सिम्पल मशीन्स म्हणजे काय? तर सिम्पल मशीन याचा अर्थ की असं मशीन की दे हॅव, सिम्पल मशीन्स ह्या ओनली 1 or 2 पार्ट्स अँड अ सिम्पल अँड इझी स्ट्रक्चर. सिम्पल मशीन म्हणजे काय? तर दे मेड अप ऑफ 1 or 2 पार्ट्स अँड दे हॅव सिम्पल अँड इझी स्ट्रक्चर. सच मशीन्स आर कॉल्ड सिम्पल मशीन्स. अँड कॉम्प्लेक्स मशीन मीन्स these machine, complex machines कसे असतात की these machines have many parts which have carry out many processes for completing a task. These machines are called complex machines. आलं तुमच्या लक्षामध्ये मग सिम्पल मशीन आणि कॉम्प्लेक्स मशीन म्हणजे काय. तर आता त्याच्या पुढे बघा, त्याच्यानंतर आपण काही सिम्पल मशीन्सचा अभ्यास करणार आहोत. बघा, सिम्पल मशीन्स कोणकोणते आहेत? तर सिम्पल मशीन्स आता आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. अ इन्क्लाइंड प्लेन. इन्क्लाइंड प्लेन याचा अर्थ काय होतो बघा. तर मी तुम्हाला सांगते, 1 मिनिट. हे पुस्तकाचं पेज आपलं पुढे निघून गेलं, मागे निघून गेलं. तर ॲन इन्क्लाइंड प्लेन याचा अर्थ बघा उतरती. इन्क्लाइंड प्लेन याचा अर्थ काय होतो? उतरण. आता बघा, तुम्ही एखाद्या मोठ्या गाड्यांमध्ये सामान चढवताना जर बघितलं असेल, हेवी जड सामान चढवताना, तर ते अशी उतरती फळी ठेवतात बघा आणि त्या फळीवरून तो सामान वर चढवतात बघा. 5 नंबर पुस्तकाचं पेज नंबर तुमचं 85 आहे, त्याच्यामध्ये पण तसं चित्र दिलेलं आहे बघा. अ हेवी ड्रम इज टू बी लोडेड ऑन टू अ ट्रक. ट्रकवर एक हेवी ड्रम म्हणजे जड ड्रम किंवा टाकी चढवायची आहे बघा. तर रवी चूज द प्लँक ए व्हाईल हमीद चूज द प्लँक बी. राही डिड नॉट यूज अ प्लँक ॲट ऑल. आता बघा, ए आणि बी चित्रामध्ये, पहिल्या चित्रामध्ये आहे रवी आणि दुसऱ्या चित्रामध्ये हमीद आणि तिसऱ्या चित्रामध्ये राही आहे. तिने कुठल्याच प्रकारचं प्लँक वापरलेला नाही आहे. तर बघा, पहिल्या चित्रामधला जो रवी आहे तो जेच ड्रम ढकलतो आहे वरती, तर हू वूड फाइंड द ड्रम हेविएस्ट टू लोड, हू वूड फाइंड इट लाइटेस्ट, विच वन ऑफ द प्लँक ए अँड बी इज लॉंगर, विच वन हॅज अ स्लीपर स्लोप, व्हॉट कॅन वी कन्क्लूड फ्रॉम धिस. याच्यावरून आपण काय कन्क्लुजन काढू शकतो बघा. इफ अ स्लँटिंग प्लँक इज यूज to lift a weight, we have to bear less of the weight and lifting it becomes easier. जेव्हा हा प्लँक स्लँटिंग म्हणजे त्याचा स्लोप जेव्हा उतरता असेल, तेव्हा आपल्याला त्याच्यावरून वेट म्हणजे वजन उचलायला इझियर म्हणजे सहज सोपं जाते. सच अ प्लँक इज कॉल्ड इन्क्लाइंड प्लेन. द मोर ग्रॅज्युअल द स्लोप द लेसर इज द वेट वी बिअर. जर तो स्लोप व्यवस्थित असेल, तो उतार व्यवस्थित असेल, तर आपल्याला वजन लेसर म्हणजे कमी जाणवतं. बट सच अन इन्क्लाइंड प्लेन इज लॉंगर. जर इन्क्लाइंड प्लेन लॉंगर असेल, लांब असेल, स्टीपर द स्लोप द शॉर्टर द इन्क्लाइंड प्लेन, बट वी हॅव टू बिअर अ ग्रेटर वेट. आपल्याला जास्तीत जास्त ते वजन जाणवते बघा. त्याच्यानंतर आहे बघा, कट आउट अ ट्रँग्युलर पीस ऑफ पेपर ABC, ड्रॉ अ रेड लाईन अलॉंग द एज AC, रोल दिस पेपर अराउंड अ पेन्सिल ॲज शोन इन द पिक्चर. व्हॉट डू वी सी? द इन्क्लाइंड साईड AC ऑफ द ट्रँगल descends gradually from A to C. The threads on a screw are made in the same way. That is why when a screw is fitted in wood, it goes in as if it is going down an inclined plane. Therefore, less force is required to fit a screw than to hammer a nail. बघा, जेव्हा आपल्याला तो स्क्रू कुठे फिट करायचा असतो, त्यावेळेस जर स्क्रू असेल बघा, तर ते लवकर आपल्याला त्याच्यामध्ये फिट करता येतो साध्या खिळ्यापेक्षा. इन अदर वर्ड्स, अ स्क्रू इज लाईक अ रोल्ड अप इन्क्लाइंड प्लेन मेड ऑफ ॲन आयर्न
स्ट्रीप इन्क्लाइन प्लेनसारखा म्हणजे उतरणसारखा त्या स्क्रूचा स्लोप असतो आणि त्यामुळे त्याला फिट करण्यासाठी लवकर तो भिंतीमध्ये आपल्याला फिट करता येतो. A winding road or a ghat that goes up a mountain is also like an inclined plane. Wrap around the mountain, it helps big vehicles to climb up and down the mountain easily. बघा तुम्ही घाटाचा रस्ता वगैरे बघितला असेल तर तो रस्ता पण अ वाइंडिंग रोड और घाट दॅट गोज अप अ माउंटन इज ऑल्सो लाईक अन इन्क्लाइन प्लेन. तो सुद्धा असा बघा चढाव दिसतो आपल्याला, कुठे उतरण दिसते, तर अशा प्रकारचा तयार केलेला असतो. इट हेल्प्स बिग व्हेकल्स टू क्लाइंब अप अँड डाऊन द माउंटन इझिली. म्हणजे तसा स्लोप केलेला असल्यामुळे ते वाहन त्या माउंटनवर म्हणजे त्या घाटामध्ये किंवा त्या पर्वतावर उंच ठिकाणी लवकर चढतं आणि उतरायला पण ते सोपे होते. Two routes, namely a pathway and a road, are available to climb the mountain shown in the picture. Compare the time and strength and your convenience required to reach the mountain top. तर बघा विद्यार्थिनी मैत्रिणींनो, आज आपण काय अभ्यास केला तर व्हॉट इज मीन बाय मशीन. मग काय व्हॉट इज मीन मशीन म्हणजे काय तर सच डिव्हायसेस विच आर यूज टू गेट मोअर वर्क डन इन लेस टाईम अँड लेस एफर्ट आर कॉल्ड मशीन. यंत्र म्हणजे काय तर ज्याच्या साहाय्याने आपण कमीत कमी वेळेत कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त काम करू शकतो त्याला यंत्र म्हणतात. आणि सिम्पल मशीन म्हणजे काय मग तर सिम्पल मशीन्स हॅव ओनली 1 or 2 पार्ट्स अँड अ सिम्पल अँड इझी स्ट्रक्चर. सच मशीन्स आर कॉल्ड सिम्पल मशीन्स. मग सिम्पल मशीन्सचे एक्झाम्पल कोणकोणते बघा तर निडल, ओपनर, नेल कटर. अशा प्रकारे हे सिम्पल मशीनचे अजूनही तुम्ही उदाहरणं देऊ शकतात. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स मशीन म्हणजे काय याचा अभ्यास केला आपण. तर कॉम्प्लेक्स मशीन्स म्हणजे काय ती सच मशीन्स हॅव मेनी पार्ट्स विच कॅरी आउट मेनी प्रोसेसेस फॉर कम्प्लिटिंग अ टास्क. दीज मशीन्स आर कॉल्ड कॉम्प्लेक्स मशीन्स. मग कॉम्प्लेक्स मशीनची इथे जे उदाहरणं दिसत आहेत बघा आपल्याला मिक्सर आहे, बायसिकल आहे, मोटरसायकल आहे, सुईंग मशीन आहे, व्हीलचेअर आहे. याच्यापेक्षा पण अजून आपल्याला अनेक उदाहरणं कॉम्प्लेक्स मशीनचे देता येतील ते तुम्ही शोधायचे आहेत बघा. आणि त्याच्यानंतर आपण एका सिम्पल मशीनचा अभ्यास केला तो कोणता तर ॲन इन्क्लाइन्ड प्लेन. आणि आता याच्यानंतर बघा आपण पुढच्या तासिकेमध्ये पुढच्या सिम्पल मशीन्स जे आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.